नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी. तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर या दिवसाची आपण लहानपणापासून सगळे वाट बघत असतो, कारण आज आपला लाडका बाप्पा येणार आहे. चला तर मग आज बाप्पाच्या तयारीला आज गणपती बाप्पा येणार, म्हणजे धावपळ आणि गडबड तर आलीच आणि ती करायला एनर्जी तर हवी ना. म्हणून प्रथेप्रमाणे आधी चहा बनवला. आज बाप्पांना नैवेद्य दाखवल्याशिवाय काही खाता पिता येणार नाही. म्हणून चहाचा हा बूस्टर डोस घेऊन पुढील कामाला लागावं म्हटलं. या तुम्ही पण चहा घ्यायला. मग मी असा चहा घेऊन किचनमध्ये आले. मी ना रात्री हरभरे भिजत घातले होते. त्याची आज मस्त अशी भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी 4 कांदे, 2 टोमॅटो आणि आलं हे सगळं चिरून घेतलं. ही एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. म्हणूनच आज मी बनवतेय. मग चिरलेल्या भाज्यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची. सणांच्या दिवशी खूप सारी एक्स्ट्राची कामं पण असतात. सो किचनमधला वेळ वाचवायला अशा झटपट आणि चमचमीत रेसिपी खरंच खूप कामी येतात. तुम्हाला काय वाटतं? आता ही भाजी मी डायरेक्ट कुकरमध्येच बनवते. त्यात थोडे गरम मसाले घातले. मग जिरे आणि मोहरी घालून फोडणी करून घेतली. फोडणी छान अशी परतून घ्यायची. फोडणी परतली की आपण त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती ना, ती घालायची. पण ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगली परतावी लागणार आहे. आता याला चांगलं तेल सुटलं की ह्याच्यामध्ये बेसिक मसाले, हळद, कांदा लसूण मसाला व तुमच्याकडे असतील तर कोणतेही मसाले घालून भिजवलेले हरभरे याच्यात घालायचे व कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या की तुमची भाजी तयार. तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली होती ते. इथे मी मोदक बनवायला कणकेचे असे 21 छोटे-छोटे गोळे करून घेते, म्हणजे मोदक एकसारखे होतील व त्यानंतर त्याच्या पाऱ्या करून घेतल्या. सारण तर मी रात्रीच बनवून ठेवलं होतं, म्हणजे आज गडबड नको. आता यात खरं तर दाखवण्यासारखं काहीच नाही. मोदक तर सर्वांनाच येतात. पण मी अशा पद्धतीने बनवते. आमच्याकडे आजच्या दिवशी 21 मोदकांचा नैवेद्य असतो आणि आमच्याकडे असे कणकेचेच मोदक बनवतात. कसा वाटतोय माझा मोदक? चला पटकन सगळे करून घेते. ह्या स्टीमरचा पण आज फर्स्ट टाइमच आहे. म्हणून म्हटलं चला मोदकांनी श्री गणेशा करून घेऊ. मोदक तर झाले. आता कालची जी हरतालिकेची पूजा होती, ती आधी उतरवून घेते. कारण ही पूजा काढल्याशिवाय बाप्पाला आणता येत नाही ना. मग असा मी दही-भाताचा नैवेद्य दाखवून पूजा उतरवून घेतली. मी किचनमध्ये होते, तेव्हाच आईंनी ही पूजेची तयारी केली होती. त्यात विड्याची पानं व साहित्य, 5 फळं आणि बाकी सगळं साहित्य असतेच. पण ही जी पानं आहेत ना शमीची, त्यांचा पण आज मान असतो. आणि हे केवड्याचं पान आणि वस्त्रमाळ आणि मग आलं हे आरतीचं ताट. आणि जिथे बाप्पा विराजमान होणार आहेत, तिथेही आम्ही अशी पूर्वतयारी करून घेतली होती. प्रत्येक सणांमध्ये कॉमन काय असेल तर ती म्हणजे दारात रांगोळी. मग मीही अशी दारात रांगोळी काढली होती. मला ना लहानपणापासूनच रांगोळी काढायला खूप आवडतं. शाळेत असताना प्रत्येक रांगोळी स्पर्धेत माझा नंबर तर फिक्सच होता. माझी आजची शॉर्ट अँड सिंपल रांगोळी तुम्हाला कशी वाटली? चला तर आता मीही रेडी होते. नाहीतर सगळी तयारी व्हायची आणि मीच रेडी नसायचे. मग मीही अशी पटकन रेडी झाले. पटकन नाही म्हणता येणार. 15-20 मिनिटं तर तशी घेतलीच मी. या आहेत माझ्या आई आणि हे आहो. आम्ही आज असं ट्विनिंग केलं होतं. चला आम्ही निघालो बाप्पाला आणायला. पाऊस आणि गर्दी एकमेकांशी कॉम्पिटिशन करत होते म्हणून आम्ही ऑटोनीच गेलो. जाताना बाप्पाला वाटेत हार घेतला आणि फायनली आमचा नंबर आला. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाप्पाला घेऊन आम्ही परत आमच्या घरी निघालो. कितीही मोठं झालो तरी हा आनंद सगळ्यांचा सेमच असतो ना.
मग मी दारातच आधी यांचे पाय धुतले व बाप्पांची अशी दृष्ट काढून घेतली. तुमच्याकडे काय काय करतात बाप्पांच्या स्वागताला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही ना नेहमी शाडूचाच गणपती बाप्पा आणतो. शेवटी पर्यावरणाचा पण विचार आपण करायला हवा ना. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? इथं ना मला कधी एकदा तो रुमाल काढते आणि बाप्पाला बघते असं झालं होतं. इथं मला आई जसं जसं सांगतील तसं तसं करत होते. मग मी इथंच बाप्पांची दारातच पूजा करून घेतली, आरती ओवाळून घेतली आणि फायनली आमचे बाप्पा आमच्या घरी आले. गणपती बाप्पा मोरया! मग आहोंनी छान अशी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून घेतली. बाप्पांची पूजा केली. बाप्पांना छान असा हार घातला. त्यांच्यानंतर मीही पूजा करून बाप्पांना फुलं, दुर्वा वाहून नमस्कार करून घेतला. पूजा झाल्यावर आम्ही सर्वांनी अशी आरती करून घेतली. इथे ना सगळे व्हिडिओमध्ये यायला थोडेसे ऑकवर्ड होत होते. तरीही मी त्यातून त्यांना थोडं थोडं कॅप्चर केलंच. मग आहोंनी बाप्पांना मस्त असा नैवेद्य दाखवून घेतला आणि सर्वांना प्रसाद दिला. आणि फायनली आमचे बाप्पा विराजमान झाले आहेत. तुम्हीही नक्की सांगा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आणि आमचे बाप्पा कसे वाटले?